कराहाचे विचार तरा भव सिंधू पार धरा संताचे संगते मुखी नाम अहोराते। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ सेना महाराज यांचा असून या अभंगामध्ये संत श्रेष्ठ सेना महाराज मिळालेल्या मानवी देहानं विचार केल्यानंतर संतांचा संग केल्यानंतर या भवसागरातून कसं तरुण जाता येईल याचं गोड चिंतन या अभंगामध्ये करताय। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिहार परिचय देणं गरजेचं आहे। आजची कीर्तनाची सेवा कोणत्या कारणाने सगळ्यांना ज्ञात आहे। कैलासवासी शिवाजी बबनराव फडके या दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं त्यांच्या कुटुंबियांनी आयोजित केलेली ही आजची कीर्तनाची सेवा आहे। त्यांच्या कुटुंबाचा परिचय द्यायचा झाला तर 4 त्यांचे भाऊ पुण्याला राहणारे, खरेदी विक्रीचा त्यांचा व्यवसाय, अत्यंत उत्तम पद्धतीने त्यांचं जीवन आहे। पण ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर जो मनुष्य या ठिकाणी जन्माला आलाय त्याला मरावं निश्चित लागतंय आणि म्हणून प्रत्येकाला एक ना एक दिवस जाणं निश्चित आहे। दादांचं 1 वर्षापूर्वी आपल्यातून जाणं झालंय आणि त्या निमित्तानं आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे। ज्ञानोबाराय उदाहरण देताना सूर्याचं देत आहे। ज्या सूर्याचा उदय झालाय त्याचा अस्त निश्चित आहे। जो सूर्य तुम्हाला उगवताना दिसतोय तो मावळताना निश्चित दिसणार आहे। तसं ज्याचा जन्म झालाय त्याचं मरण निश्चित आहे, अटळ आहे, शाश्वत आहे, नित्य आहे, त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही। ना तरी उदो असतोचे नि अपैसे अखंडित होत जात जैसे जन्म मरण तैसे अनिवार्य जगे विठाला 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 विठाला। आणि म्हणून दादांचं 1 वर्षापूर्वी जाणं झालेलं आहे। वर्ष श्राद्ध करतायत। सध्या शिकलेली मुलं म्हणतात बापाला हित नैवेद्य दाखवला तर बाप स्वर्गात आहे का वैकुंठात आहे का कैलासात आहे। महाराज तुम्हालाही माहिती नाही ना आम्हाला, आणि हित नैवेद्य दाखवल्यानंतर तिथं त्याला शांती मिळाली जाते। लोक विज्ञानाच्या युगामध्ये जगणारी आहेत। आता हे तुम्ही काय सांगताय? या असणाऱ्या पितरांची पूजा करायची का नाही ही सध्या शिकलेल्या मुलांच्या मनामध्ये द्विधावस्था आहे, साशंकता निर्माण झालेली आहे। करावं की न करावं? पण जाता जाता निश्चितपणानं तसं दौंड भागामध्ये वर्ष श्राद्ध आणि 13व्याची इतकी कीर्तने होतात। मला वाटतं महाराष्ट्रात जर 13वा आणि वर्ष श्राद्धातली जास्त कीर्तन कुठं होतात हा जर सर्वे केला तर दौंड तालुक्याचा पहिला नंबर लागेल। दौंड तालुक्याचा पहिला नंबर लागेल। त्याच्यामुळं बापाच्या कविता कशा गोड लागतात, आईच्या कविता किती भारी म्हणतात हे सगळं तुम्हाला माहिती आहे। आता माझ्यापेक्षा तुम्ही आता तुमचे कान चांगले परिपक्व झाले त्याच्यात। नाही आता माणसं शोधूनच आणतात महाराज हे किती कविता म्हणते त्याच्या अंदाज लावून त्याला आणा। कीर्तन करत असताना प्रामुख्यानं हे का करावं याच्या मागची कारण आहेत। या पितरांची पूजा होणं ही काळाची गरज आहे। का पूजा झाली पाहिजे बारीक आहे का बरं का? व्यक्ती गेल्याच्या नंतर अगदी अंतयात्रेपासून ते येणाऱ्या वर्ष श्राद्धापर्यंत मुलानं त्याचं कर्तव्य कशा पद्धतीने पार पाडलं पाहिजे हे कळायचं असेल तर गरुड पुराण आपल्या माणसांनी वाचले पाहिजे। आता खरंच परिस्थिती झालेली आहे, पण या पितरांची पूजा करणं ही का गरजेचं आहे त्याचं कारण आहे आपल्या शरीरामध्ये जे अवयव आहेत त्या अवयवाची वेगवेगळी देवता आहे आणि त्या देवतेची पूजा करावी लागते का? कारण त्या देवतेची पूजा झाल्याच्या नंतर ते आपल्यावर प्रसन्न होत असतात। म्हणून केदारी बाबा हे चिंतन मांडत असताना आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे ना त्या रक्ताची देवता आपले पितर आहेत आणि त्या पितरांनी आपल्यावर कृपा करावी असं वाटत असेल तर पितरांची पूजा होणं ही काळाची गरज आहे। अजून एक मुद्दा असा आहे, पितरांची जर पूजा केली नाही झाली नाही तर महाराज आपल्या वंशाची वृद्धी होत नाही। आपला वंश वाढावा असं वाटत असेल तर पितरांची पूजा होणं ही गरजेचंच आहे। याच्या पुढे बोलू, तुम्ही ज्या कुळात जन्माला आलात त्या कुळातल्या पितरांची जर पूजा करत नसताल तर तुकोबाराय म्हणतात त्या पितरांचं म्हणणं असं आहे की दिसायला जरी मुलं असली तरी ती विटाळाची मूर्ती आहे, ती विटाळाची मूर्ती आहे। आणि म्हणून मला वाटतं त्या पितरांना संतुष्ट करावं, संतुष्ट व्हावं असं वाटत असेल
तर जन्म देणाऱ्या मुलांना कमीत कमी जिवंत असताना तो सेवा केलीच पाहिजे. पण आई वडील मेल्यानंतर येणाऱ्या वर्ष श्राद्धापर्यंत सगळ्या त्यांच्या विधी करणं हे मुलाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्या भूमिकेतून आज त्यांचे 4 बंधू असतील, त्यांची मुलं असतील, त्यांचे नातेवाईक असतील, की आयुष्यभर त्यांनी केलेला प्रपंच, अट्टहास, प्रयत्न आणि त्याच्यातून आम्ही आमचा प्रपंच उभा करून जिवंत असताना तर त्यांची सेवा केलीच, पण महाराज मेल्यानंतर आमचं काय जे कर्तव्य आहे ही भूमिका अंतःकरणात ठेवून आजचं वर्ष श्राद्ध आहे आणि हे केलं पाहिजे. नाही केलं तर तुकोबाराय म्हणतात, अहकटा त्यांचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. त्या पितरांची पूजा होत नसते तर ते पितर म्हणतात माझ्या वंशामध्ये हे दुराचारी मुलं जन्माला आलेत, ते नसते आले ते परवडले असते. तुकोबारायांनी स्पष्ट सांगितलं, ही दिसायला जरी माणसं असली तरी ती माणसं नाही. तुका म्हणे तो विटाळाची मूर्ती, दया क्षमा शांती नातळे त्या. त्यांच्या अंतःकरणामध्ये दया नसेल, क्षमा नसेल तर महाराज पितर त्या ठिकाणी ते नाराज होतात. आणि म्हणून आपल्या पितरांची आपल्यावर कृपा व्हावी असं वाटत असेल तर पूजा निश्चितपणानं झाली पाहिजे. आणि म्हणून महाराज गाथा जर वाचली तर 2 प्रकारचे पुत्र गाथ्यामध्ये सांगितले. एक जे पितरांची पूजा करत नाहीत, गीता भागवताचं श्रवण करत नाहीत, आळंदी पंढरीची वारी करत नाहीत, परोपकार करत नाहीत, अतिथीचं पूजन करत नाहीत, यांच्याविषयी तुकोबारायांनी गायलेला अभंग मी म्हणून दाखवला. पण जे गीता भागवताचं पारायण करतात, पितरांची पूजा करतात, देवाचं स्मरण करतात, देवाचं चिंतन करतात, अशा विषयी तुकोबाराय बोलताना बोलतात, त्या कुळामध्ये जी मुलं जन्माला येतात तुकाराम महाराज म्हणतात त्यांची सेवा मला घडली पाहिजे. ही भूमिका मांडत असताना मला एकच सांगायचंय, काय आपुलिया हिता जो हासे जागता धन्यवाद पिता तयाचे पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आपुलिया हिता जो हासे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जो सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा. तुकोबारा एका अभंगामध्ये म्हणतात, देवा मी संतांच्या पुत्रांना संत म्हणणार नाही. केवढ्या डेरिंगने बोलतायत देवाशी. आणि इथं मात्र तुकोबारा देवासह सांगतायत की अशा असणाऱ्या घरामध्ये जी पुत्र आहेत त्यांची मला सेवा करून द्या. पण कोणत्या? तर अभंग सगळ्यांचा पाठ आहे, पाहून घ्या. मला एक जाता जाता निश्चितपणानं मुद्दा मांडायचा आहे की पितरांची पूजा होणं हे गरजेचं आहे. सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे तया सेवे सिकीर शरीरे लोहती जे. ही ज्ञानोबरायांची ओवी सगळ्यांची पाठ आहे, पण सगळ्यांनी त्याच्याकडे पाठ केलेली. माझं बोलणं कळत आहे? बसलेल्या आमच्यापेक्षा बसलेले चांगली म्हणतात ही ओवी. कधी जर आमचं कीर्तन संपलं आणि जर बोलायला नेते मंडळींना दिलं ना, महाराज गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, असं वाटतं महाराज लोकांना अभ्यास करावा लागतोय का काय. एवढं वजनदार बोलतात. कारण आता कार्यक्रम तेवढं झाले, प्रमाण लोकांची पाठ झालेत. पण मी बोलून गेलो की त्या प्रमाणातलं सध्या लोकांची पाठ आहे. एक बोलू का? प्रत्येक कीर्तनात प्रवचनात महाराज लोक सांगतात आई वडिलांना सांभाळा, आई वडिलांची सेवा करा. पण दादा तरी सुद्धा वृद्धाश्रम बंद व्हायला तयार नाही. मी एक बोलू वाक्य, मला वाटतं ही कीर्तनं तेव्हाच सफल होतील ज्या दिवशी आमच्या पुणे जिल्ह्यातली वृद्धाश्रम 100% बंद होतील. त्या दिवशी सफल होतील. नाही तर आम्ही येणार, तुम्हाला भावनिक करणार, थोडस बापाचा दृष्टांत एखादा रंगवणार, आईचा दृष्टांत एखादा रंगवणार आणि परत जाता जाताच आम्हाला म्हणणार महाराज एखादा वृद्धाश्रम कुठं असलं तर आम्हाला सांगा बरं. म्हणजे आम्ही किती कीर्तन केली तरी परिवर्तन होईल. जाता जाता निश्चितपणानं मला एक मांडायचा आहे तो मुद्दा असा आहे, हे वर्ष श्राद्ध का केलं पाहिजे त्याच्या मागचं कारण सांगतो.
तुकोबारायांच्या घरी येऊन भगवंतानं त्यांच्या वडिलांचं श्राद्ध केलंय. नरसिंह मेहत्याच्या घरी जाऊन भगवंतानं नरसिंह मेहत्याच्या वडिलांचं श्राद्ध केलंय. एक वाक्य बोलतोय, दादा जर भगवंत भक्ताच्या घरी येऊन त्याच्या बापाचं श्राद्ध करत असेल तर जन्म देणाऱ्या मुलांना आपल्या वडिलांचं श्राद्ध का करू नये, का करू नये? ही कृतज्ञता आहे आणि त्या भूमिकेतून आपण उतराई झालं पाहिजे. आणि म्हणून त्या अनुषंगानं आज प्रथम पुण्यस्मरण आहे. प्रथम पुण्यस्मरणापर्यंत येत असताना हा वर्षाचा कालावधी आहे. गरुड पुराणामध्ये 84 श्राद्ध सांगितलेत. त्यापैकी आपण 84 करत नाहीत, पण त्यापैकी 3 श्राद्ध आपण करतो. ते 3 श्राद्ध कोणते? तर अक्षय तृतीयेला आपण एक पूजन करत असतो. कुणाचं? आपल्या पितरांचं. 2 गडवे ठेवतात, बरोबर ना? तुमच्याकडे आहे का असं? आहे ना? मग बोला ना, माना हलवा यसनो मध्ये काहीतरी, म्हणजे मला बरं वाटेल, बाकी काय नाही. अक्षय तृतीयेला आपण एक पूजन करतो. त्या दिवशी सुद्धा बाहेरचा पाहुणा कोणतरी जेवायला आपल्या घरी येत असतो. मला वाटतं त्यावेळेस ती पूजा होते ना, ते आपल्या पितरांचं श्राद्धच आहे. गेल्याच्या नंतर बरोबर मध्ये एक पितृ पंधरवडा आहे. त्या पितृ पंधरवड्यामध्ये एक भरणी श्राद्ध म्हणून असते. त्यावेळेस एक श्राद्ध करावं लागतंय. हे 2 नंबरचं श्राद्ध आहे. आणि बरोबर ज्या तिथीला देह ठेवलाय त्या तिथीला बरोबर वर्षानं आपण करतो, त्याला वर्ष श्राद्ध असं म्हटलं जातं. असे 3 श्राद्ध आपण प्रामुख्यानं हिंदू संस्कृतीमध्ये करतो. निश्चितपणानं केली पाहिजेत. पण आता सध्या शिकलेली मुलं म्हणतात, महाराज हे करून काय फायदा आहे? बऱ्याच वेळा काय होतंय, आम्हाला विज्ञानाच्या भूमिकेतून प्रश्न विचारले जातात. ते मी फार गोड वाचला होता बरं का. काय झालं, एक काका नदीच्या काठावर दशक्रियेचा पिंड ठेवला होता, ती पूजा विधी करत होते. एक जण तिथं आला. ते काका तिथं फुलं वाहत होते, पाणी वाहत होते. एकानं काय केलं माहितीये, बादली घेतली काकांचीच आणि तिथं शेजारी महाराज त्या वाळूमध्ये पाणी ओतायला लागले. काका म्हणले, आतापर्यंत बरं होतं, आता का बिघडल्यागत करायला लागले? त्यावेळेस काकांनी विचारलं, रे तू नदीतलं पाणी घेतोय आणि वाळूत टाकतोय, असं का करतोय? तर बस ना शांत. तो म्हटला, काय नाही, मी माझ्या ऊसाला पाणी घालतोय. तर काका म्हणले, इथं वाळू आहे, तू ऊसाला पाणी कसं काय घालतोय? नाही नाही म्हटलं, इथनं 2 किलोमीटर माझा ऊस लांब आहे, पण म्हणलं इथनच पाणी घालावं. अरे पाणी कसं काय पोचलं जाईल? काका मला हेच सांगायचंय, 2 किलोमीटरच्या ऊसाला इथनं पाणी पोचलं कसं काय जाईल? का बरं? अहो तुम्ही जी पूजा हित करताय ती पितरांपर्यंत पोचली कशी जाईल? आता हा प्रश्न उभा केल्याच्या नंतर महाराज उमेश महाराज दसरे यांनी याच्यावर फार गोड विषय मांडलाय बरं का. कधीतरी तुम्ही ऐका. त्यांनी विषय असा मांडला की आता हे विज्ञानाच्या युगामध्ये मी जर हातावर लिहिलं, उद्या या ठिकाणी कीर्तनाला या, बसलेल्या लोकांना दिसणार आहे काय? बोला ना, दिसणार नाही. पण विज्ञानानं इतकी प्रगती केली, आपल्या हातातला जो मोबाईल आहे ना त्याच्यावर टच केलं, फक्त एक मेसेज केला ना की उद्या या परिवारामध्ये वर्ष श्राद्ध आहे, सगळ्यांनी बरोबर 10 ते 12 या वेळेमध्ये कीर्तनाला यायचंय. मेसेज टाकला की पुढच्याला हो बोला ना दिसतोय. म्हणजे हातावर लिहिलेलं दिसत नाही आणि मोबाईलवर त्या टच पॅडवर लिहिलं की बरोबर दिसलं जातंय. फक्त मोबाईलचं टच पॅड व्यवस्थित पाहिजे. माझं बोलणं कळतंय ना? त्याच्यावर पहिलं काय लिहिलेलं नाही पाहिजे, नाही तर लय प्रॉब्लेम आहे. एवढंच वाक्य पाहिजे, त्याच्यावर पहिलं काय लिहिलेलं नाही पाहिजे. आणि मग तो मेसेज फक्त दौंड पुरता नाही, पुण्यातल्यांना सुद्धा पोहोचला जातो. याच्या पुढे बोलू का? अमेरिकेत सुद्धा तो पोहोचला जातो. इथं केलेला मेसेज टचपॅड जर चांगलं असेल तर तो अमेरिकेत सुद्धा पोहोचला जातो. तसं त्या उमेश बुवांनी सांगितलं, इथं केलेली पूजा तुमचं अंतकरण जर स्वच्छ असेल तर ती पितरांपर्यंत सुद्धा पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि पारमार्थिक भूमिका जीवन जगत असताना एक वाक्य ऐका बरं का. परमार्थ तुम्ही शरीरानं किती दाखवता हे महत्वाचं नाही, तुमची मन किती स्वच्छ आहेत हे महत्वाचं आहे. नाही तर एकदा दिंडीला गेला आणि एका दिंडीच्या 2 दिंड्या करून आल्या आणि त्याच्याविषयी आम्ही सांगायचं महाराज असे होते महाराज तसे होते. आता काय सांगायचं बोला ना. अहो परिस्थिती तशी आहे. आता खरं बोललं ना तर महाराज राग येतोय लोकांना, पण परिस्थिती अत्यंत वाईट आहे. परमार्थ हे मनाचं शुद्धीकरण करण्याकरता आहे. आणि दुर्दैव आहे नेमकं माणसं मनानं संकोचित होत चालले. बसलेल्या मंडळींना मला प्रश्न करायचा आहे, जुन्या काळी एवढा पैसा आपल्याजवळ होता का? बोला ना. अहो नव्हता. तुमच्या या वाडी वस्त्यावर जर एखादा मनुष्य आजारी पडला ना तर त्याला दवाखान्यात न्यायचं म्हणतं तर गाडी नव्हती महाराज. आता प्रत्येकाच्या घरासमोर गाड्या आहेत, पण त्या काळी गाडी नसताना सुद्धा माणूस आजारी पडला ना तरी कमी वेळात लोक त्याला दवाखान्यात पोहोचवण्याकरता झटत होती. आणि आता
आता म्हटलं ना म्हातारीचं पोट दुखतंय, चावी देते म्हणते डिझेलची लेवल कमी आहे. म्हणजे याचा अर्थ जुन्या काळी माणसं मनानं श्रीमंत होती आणि पैशानं गरीब होती. आता माणसं पैशानं श्रीमंत झाले आणि मनानं गरीब झाले. याच्या पुढे बोलू, माणूस सध्या स्वतःच्या दुःखानं जेवढा दुःखी नाही ना तेवढा दुसऱ्याच्या सुखानं दुःखी. बारीक वाक्य आहे का? माणूस जेवढा स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही तेवढा दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे. पण याच्या पुढचं वाक्य बोलू, कधीतरी दुसऱ्याच्या दारामध्ये असणारं मदतीचं झाड लावा, आनंदाची फुलं तुमच्या दारात पडल्याशिवाय राहणार नाही. या देहानं ते करता येत आहे. जीवनामध्ये हे मिळालेल्या देहानं हे सगळ्या गोष्टी करता येत आहेत. म्हणून जीवन जगत असताना एक वाक्य आहे का, माझ्या सकट सगळे एक दिवस मरणार आहेत, पण मेल्यानंतर 50 वर्ष माग शिल्लक राहायचं असेल तर तुमचं बोलणं चांगलं पाहिजे. बारीक आहे का बरं का? तुमचं बोलणं चांगलं पाहिजे का? त्याचं कारण सांगतो. 5,500 वर्षापूर्वी सांगितलेली गीता आजही आम्ही पारायणाला घेतो. भगवान परमात्म्याला निजधामाला जावं लागलं, पण शिल्लक काय राहिली? गीता राहिली. 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आजही शिल्लक आहे. 550 वर्षापूर्वी लिहिलेलं एकनाथी भागवत आजही शिल्लक आहे. 350-400 वर्षापूर्वी लिहिलेलं तुकोबारायांची गाथा आजही शिल्लक आहे. मला एवढंच सांगायचंय, माणूस कसाही असू द्या, पण तो मेल्यानंतर त्याला जगावं असं वाटत असेल तर त्याचं बोलणं चांगलं पाहिजे. का मला सांगायचंय? त्याच्या मागचं कारण आहे, माणसं नको तो अहंकार घेऊन जगायला लागले आणि त्या अहंकारानं काय बोलतात त्यांचं त्यांना कळणार. परत महाराज, प्रत्येक बसलेली माणसं ही देव माणसं आहेत, पण दुर्दैव आहे आम्हाला देवाची प्रचिती होईना. का होईना? त्याचं कारण आहे आम्ही नसलेला अहंकार घेऊन जगायला लागलो. अनायासे आता पंढरपूरची पायवारी आहे. प्रत्येकाला अभिमान आहे. कुणाला सत्तेचा अभिमान आहे, कुणाला जातीचा अभिमान आहे, कुणाला संपत्तीचा अभिमान आहे, कुणाला सौंदर्याचा अभिमान आहे, कुणाला याती कुळाचा अभिमान आहे. पण एक सांगू, हे सगळे अभिमान जर गळून पडावे असं वाटत असतील तर आम्हाला कधीतरी पंढरपुरामध्ये जावं लागेल. कारण पंढरपुरामध्ये काय, पंढरपुरामध्ये असं स्थान आहे की तिथं नुसतं कळसाचं तरी दर्शन घेतलं तरी अहंकार जातो. हे मी बोलत नाही, महाराजांची भाषा आहे. महाराज म्हणतात, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. अहंकारात जाण्याचं ठिकाण काय असेल तर ते पंढरपूर आहे. कारण पंढरपुरामध्ये किती शिकलाय, किती मोठा महाराज आहे हे महत्वाचं नाही, तिथं एक ब्रीद आहे. काय? पाया पडे जन एकमेका. आणि मला वाटतं या सगळ्या भूमिका जर आम्हाला पाहिजे असतील तर निश्चितपणानं पंढरपूरची पायवारी केली पाहिजे. का केली पाहिजे? त्याच्या मागचं कारण सांगतो बरं का. मला एकदा प्रश्न विचारला की वारी का केली पाहिजे, तर त्याच्या मागचं कारण मी असं दिलं, प्रेम, नम्रता आणि समाधान हे जर त्रिवेणी संगम आपल्याला पुढे पाहायचं असेल तर तो पंढरपूरच्या पायवारीमध्येच पाहायला मिळतो, इतरत्र ठिकाणी नाही. का मला सांगायचंय, मानवी जीवनाची सार्थकता तुकोबारायांनी फार गोड लिहिली हो. ते म्हणतात, मिळालेल्या देहाची सार्थकता करून घ्यायचं असेल तर एकदा उघड्या डोळ्यानं ज्ञानेश्वरी वाचा आणि एकदा उघड्या डोळ्यानं पांडुरंगाचं दर्शन घ्या. तुमच्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी माझ्या पदरचं बोलत. विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखिलिया. महाराज म्हणतात त्या देवाचं दर्शन घेतलं जन्माचं सार्थक आहे. मला हे सगळं का सांगायचंय की मिळालेल्या देहानं हे करता येतंय. येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. महाराजांची भाषा फार गोड आहे. मिळालेल्या देहानं देव होता येत, पण दुर्दैव आहे आम्ही अहंकार घेऊन बसल्यामुळे देवाची प्रचिती नाही.
हे मी बोलत नाही बरं का. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार सार उत्तम उत्तम गती. गती. महाराज कोण कोण देव झालंय? अहो एकनाथ महाराजांनी स्पष्ट सांगितलंय, शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरिसी जानोनी हरी झाले. याचा अर्थ नसलेला अहंकार आपण घेऊन जर जगतोय ते कामाचं नाही. शतकोटीमध्ये 4 वाक्य फार गोड आली होती बरं का. त्यांनी असं सांगितलंय, मातीनं मातीपणा सोडला मडक्यात रूपांतर झालंय, बीनं बीपणा सोडला वटवृक्षात रूपांतर झालंय, कापसानं कापूसपणा सोडला कापडात रूपांतर झालंय, तसं माणसानं अहंकार सोडला की त्याचं देवात रूपांतर झाल्याशिवाय राहत नाही. ह्याच्याकरता महाराज सगळं. तरी काही काही कीर्तनाला येताना अहंकार घेऊन येतात. एवढं मोठं दुर्दैव आहे. श्री गुरु चैतन्य महाराजांचं एक विधान आहे, कीर्तनात जर तुम्ही मी घेऊन बसलात ना तर अख्खं कीर्तन तुम्हाला कळणार नाही. याच्या पुढे बोलू, कीर्तन कळणार नाही. कीर्तन किती चांगलं झाले तरी तुम्ही नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही. कारण जिथं मी आहे तिथं आनंद टिकत नाही. म्हणून पहिली गोष्ट अहंकार गेला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी जाण्याकरता कोणतं व्यासपीठ असेल तर त्याचं नाव कीर्तन आहे. आता वर्ष श्राद्धाला कीर्तन केली पाहिजेत का ना केली पाहिजेत हा प्रश्न उपस्थित करताना एकच सांगतो, जरी प्रवचन केली नाहीत कीर्तन केली नाहीत तरी काही हरकत नाही. पण ज्यावेळेस यांची पूजा करताना त्यावेळेस नामचिंतन होणं ही गरजेचं आहे. ओ महाराज, ते नामचिंतन केल्यानंतर काय होतंय? महाराज, भागवतामध्ये चिंतन असं आलंय, ही कथा जिवंत माणसाचा उद्धार करते यात नवल नाही, प्रेताचा उद्धार करते. महाराज, जिवंत माणसाचा उद्धार करते यात नवल नाही, प्रेताचा सुद्धा उद्धार करते. धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनम सप्तोही तथा धन्य लोक कृष्ण फलप्रद. भागवतामध्ये आलेलं चिंतन आहे. त्याच्यावर आलेला दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे, गोकर्ण आणि धुंदुकारी. काय बरं, धुंदुकारी एवढा विचित्र होता, आईला तर मारलं, विहिरीत ढकलून दिलं, वडिलांनाही मारलं. शेवटी गोकर्णानं सांगितलं, बाबा त्याला तुमची काही किंमत नाही, तुम्ही आपलं वनामध्ये जा. ते वनामध्ये निघून गेले आणि मी सांगितलं प्रत्येकाला मरावं हे निश्चित लागतंय. तो सुद्धा धुंदुकारी मेला. त्या गोकर्णानं गयेला जाऊन श्राद्ध केलं तरी याला मोक्ष मिळाला नाही. मोक्ष मिळाला नाही. पिशाची योनीमध्ये येऊन गोकर्णाला त्रास देऊ लागला. त्यावेळेस त्या गोकर्णानं हे जे सूर्यनारायण आहे का याला अर्घ दिला, देवा माझ्या भावाचा उद्धार कशाने होईल मला सांग. आणि त्यावेळेस त्या सूर्यनारायणनं सांगितलं, तुझ्या दारामध्ये 7 दिवस भागवताचं पारायण करावं लागेल. आणि मग 7 दिवस पारायण केल्याच्या नंतरनं बांबू मध्ये येऊन बसलेला गोकर्ण एक दिवसानं त्याला मोक्ष मिळू लागला, त्याचा उद्धार होऊ लागला. मला फक्त जाता जाता एकच मुद्दा मांडायचा आहे, प्रेताचा जर ही कथा उद्धार करत असेल तर जिवंत माणसाचा का होणार नाही. आणि जर गेल्यानंतरनं ही कीर्तन करतायत तर ती का करा, तर त्याच्या मागचं हे कारण गेलेल्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर कीर्तन झाली पाहिजेत, प्रवचन झाली पाहिजेत. ही मी माझ्या पदरचं बोलत नाही, महाराजांची भाषा आहे. यत् फलम नास्ति तपसा न योगे न समाधिना तत्फलम लभते सम्यक् लौकेशव कीर्तनात्. सदा सेव्या श्रीमद् भागवती कथा यस्या श्रवण मात्रेन हरिचित्तम समाश्रित. याला प्रमाण सकळांसी येथे आहे कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे. सकळांचे येथे आहे अधिकार कलियुगे उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार हरिच्या नामे, सकळांची येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे. सकळांचे येथे आहे अधिकार कलियुगे उद्धार हरीच्या नामे. हो कलियुगे उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार हरीच्या या निमित्तानं ही आजची सेवा आहे. मला प्रस्तावना जास्त लांबवायची नाही, फक्त प्रामुख्यानं हा कीर्तनाचा विषय का झाला पाहिजे याच्याकरता मी एवढा अट्टहास केलाय. चला, मला जो विषय मांडायचा तो बारीक आहे का. संत श्रेष्ठ सेना महाराजांचा अभंग, या अभंगामध्ये सेना महाराज विचार करण्याकरता सांगतात. बहुधा सगळ्यांचाच एक अभंग पाठ आहे, शनोक्षणा
एवढं तरी तुम्ही म्हणा ना आता पुढचं. हाची करावा विचार करावया पार भवसिंधू. काय झाले माहितीये का, आता मी हा भंग का घेत नाही, परत आपुला तो एक देव करून घ्यावा हा एक घेत नाही, याच्यासाठी केला होता अट्टहास हा मी अभंग घेत नाही. कारण काय झालंय आता हे अभंग ऐकू ऐकू लोक म्हणतात आता वजन नाही राहिले त्या अभंग. पण एक खरं सांगू का महाराज, याच्यासाठी केला होता अट्टहास हा अभंग 13व्या वर्ष श्राद्धाला घेऊच नाही. तुम्ही म्हणसाल महाराज का बरं, त्याच्या मागचं कारण सांगतो. तुकोबारायांनी त्यांच्या जीवनामध्ये ते आनंद या स्थितीला प्राप्त कसे झाले याचं चिंतन करणारा अभंग सेवेकरता घेतलेलं होतं. बघा ना ते बरं, याच्यामध्ये ना तुकोबारायांनी दोनच काळातलं जीवन सांगितलं. कोणत्या काळातलं, एक भूतकाळ आणि एक वर्तमान काळ. भविष्य काळाचं चिंतन नाही बरं का. आता तुम्ही लय चांगल्यांचं ऐकलंय त्याच्यामुळे मला लय विद्वत्ता सांगायची नाही, पण दोनच काळातलं जीवन आहे. याच्यासाठी केला होता, होता हे क्रियापद कोणत्या काळातलं आहे, भूतकाळातलं आहे. अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता हे चालू वर्तमान काळातलं आहे. भविष्यातलं चिंतन या अभंगात नाहीच. तुकोबाराय सांगतात आम्ही आमचा भूतकाळ परमार्थ या साधनेत घालवला, त्याचा परिणाम आता निश्चिंतीने पावलो विसावा. म्हणजे मला वाटतं तुकोबारायांचा आदर्श याच्याकरता घ्या. का घ्या, तुकोबारायांचा भूतकाळ हा साधनेतला आहे आणि वर्तमान काळ हा आनंदातला आहे. आदर्श याच्याकरता घ्या की तुकोबारायांचा भूतकाळ जसा साधनेतला आहे पाहिजे, म्हणजे तुकोबारायांचा वर्तमान काळ जसा आनंदातला आहे ना, तसा आपला भविष्य काळ आनंदातला आल्याशिवाय राहणार नाही. याच्याकरता आदर्श घेतला पाहिजे. म्हणून दोनच काळातलं जीवन आहे, भविष्य काळातलं जीवन नाही. आणि भविष्य काळातलं जीवन ज्याच्या जवळ असतं ना तो संत नाही. बारीक काय का बरं का, तो संत नाही. यदा कदाचित जर एखादा म्हणत असेल मी संत आहे पण तेवढं ते मठाचं काम करायचं देणगी देता का, समजायचं हा संत या कक्षात बसत नाही. हा काहीतरी याची उपजीविका करून तिथं मठाच्या नावाखाली रोमा काढून बघते बारेने देण्याचं काम करतोय. मला एकच सांगायचंय काय, संतांना भविष्य काळ नाही, दोनच काळात जीवन संतांचं आहे. म्हणून तुमचा आमचा भविष्य काळ आनंदात जावा असं वाटत असेल, आदर्श संतांचा घेतला पाहिजे. चला, मला जो मुद्दा मांडायचा आहे तो विचार करण्याकरता या लोकांचा विचार केला ना, इथं काहींचं जीवन हे कर्मप्रधान आहे, काहींचं जीवन हे भोग प्रधान आहे आणि काहींचं जीवन हे विचार प्रधान आहे. बारीक आहे का बरं का थोडस. काहींचं जीवन हे कर्मप्रधान आहे. कोणाचं, साधूचं जीवन हे कर्मप्रधान आहे. साधूनं वारी केलीच पाहिजे बरं का, साधूनं एकादशी धरलीच पाहिजे, साधूनं पंढरपूरला गेलंच पाहिजे. साधूनं जर एकादशी सोडली, महाराज गाव आलंच पत्रावळे घेऊन जेवायला. महाराजानं त्याच्यामुळं एकादशी कमीत कमी एकादशी तरी धरली पाहिजे. बोला ना, धरली पाहिजे. महाराजांनी जर एकादशी सोडली ना, दुसऱ्यांनी वाटूळच केलं महाराज. त्यामुळं महाराजांनी चांगलं राहिलं पाहिजे. का, येणारा समाज महाराजांकडे पाहून जीवन जगत असतो. याच्यावर उदाहरण लय देण्यासारखे आहे. ऐका, ज्ञानेश्वर महाराजांना वारी करण्याची गरज होती का? म्हणे रामेश्वर भट्टद्विजा तुका विष्णू नाही तुझ्या, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. साक्षात भगवान विष्णूचे अवतार आहेत, तरी सुद्धा सगळ्यांना म्हणतात काय, माझ्या जीवीची आवडी जाईन गे माहेर पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. तुकोबारांनी तर स्पष्ट सांगितलं, काळाना अवकाश दिलाय ना, त्याच्या आत सावध व्हा आणि वारी करा. जवळ हे सकळ सिद्ध आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, हात चालावया पाय, जव तू आपुले सोहित पाय, जव तू आपुले सोहित पाय. तीर्थयात्रे जाय चुकवू नको, काळ तीर्थयात्रे जाय चुकू नको, माझ्या काळात थोडी गेला. सांगितले नाटाचं प्रमाणे महाराज सांगतात, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले सोहित पाहे, तीर्थ यात्रे जाय चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला. हे जे मंडपात बसलेत ना माझ्या सकट,
हे सगळे काळाच्या अधीन आहेत बरं का, सगळे काळाच्या अधीन आहेत. काळाच्या अधीन आहेत म्हणजे सगळे मारणार आहेत, कोणच इथं जिवंत राहणार नाही. मी एका कीर्तनामध्ये सांगितलं, या मंडपात बसलेले माझ्या सकट सगळे एक दिवस मरणार आहेत या गावातले. एक आजी कोपऱ्यातून मोठ्यानं हसायला लागली. मी म्हणलं आजी का हसता? ती म्हटली महाराज तुम्ही म्हणले या मंडपातले या गावातले मरणार आहेत. म्हणली मी या गावातली नाही. आजी तू या गावातली नसली तरी जाणार आहेस, कारण या लोकांचं नाव काय? लोक. इथं प्रत्येक महाराज मी सांगत असतो, एक वेळ देवाच्या पाया पडू नका, देवाला घाबरू नका, पण काळाला घाबरल्याशिवाय राहू नका. काळ अशी परिस्थिती आहे, त्याने जर ठरवलं ना तुम्हाला हातच टेकवायला लावायचे, कसलाही वशिला लावा, कसलाही. याचं जिवंत उदाहरण कोरोनाच्या काळात तुम्हाला पाहायला मिळालंय. अहो डॉक्टरच्या वजना इतके पैसे देणारी माणसं होते, नवीन हॉस्पिटल बांधून देणारी माणसं होते. वाचले? बोला ना. कारण त्यावेळेस तो काळ तसा होता, आणि काळानं जर ठरवलं ना याचं वाईट करायचं, तर महाराज लोक हरवल झाल्याशिवाय राहणार नाही. पण असाही काळ तुकोबारा म्हणतात आम्ही धन्यतेला प्राप्त केला, याचं एकच कारण संतांची भेट. म्हणून आजच्या अभंगातून एक करा, साधूच्या संगतीत राहा, संतांच्या संगतीत राहा. आणि म्हणून मला सांगायचंय, साधूचं जीवन कर्मप्रधान आहे. किती कर्मप्रधान आहे? जववरी अर्जुना तो बोध न भेटे मना, तववरी या साधना भजावे लागे. याच्यावर आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुनाम गुरु वैकुंठवासी स्वामी बंकट स्वामी महाराज कर्मप्रधान जीवन कशाला म्हणायचं थोडं बारीक आहे बरं का. स्वामीजींचा काकडा ऐकण्याकरता स्वतः बालगंधर्व जायचे. कोण? बोला ना. बालगंधर्व. बरं त्यांचा काकडा इतका गोड, आज जे आम्ही वारकरी चाली म्हणतो ना, हे सगळं श्रेय जर कुणाला द्यायचं असेल तर ते बंकट स्वामी महाराजांना. हे आता आम्ही त्यांचं घेऊन पुढे चाललोय. महाराज बंकट स्वामी महाराजांच्या चाली इतक्या गोड. आजही तुम्ही जर बंकट स्वामी महाराजांच्या मठात गेलं ना, तर त्यांचं बांधकाम बी असं बांधलेलं आहे महाराज. त्यांचा काकडा मधोमध चालू झाला तर तिन्ही इमारती महाराज त्या असणारे, तिन्ही मजले फुल भरायचे. आणि मग तो काकडा ऐकण्याकरता स्वतः बालगंधर्व जायचे. बालगंधर्वांनी एक दिवशी सांगितलं बंकट स्वामींना, स्वामीजी आम्ही तुमचा काकडा ऐकण्याकरता येतो, कधीतरी तुम्ही आमचं नाटक पाहण्याकरता या. स्वामीजींना काय सांगितलं त्यांनी? आम्ही तुमचा काकडा ऐकण्याकरता येतो, कधीतरी आमचं नाटक पाहण्याकरता तुम्ही या. स्वामीजींनी उत्तर फार गोड दिलं. त्यांनी सांगितलं आम्ही तुमचं नाटक पाहण्याकरता आलो असतो, पण आळंदीला आमची एक संस्था आहे जोग महाराज, त्या संस्थेमध्ये माझ्याकडे जवळजवळ 350 ते 400 विद्यार्थी कीर्तनाचा अभ्यास करायला. मग काय झालं? काय नाही म्हटले, मी जर तुमचं नाटक बघायला आलो ना, नाटक, तर ती मुलं उद्या तमाशाला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांनी त्यांचं जीवन हे शिस्तीत जगल्यामुळं आज जगामध्ये मी सांगत असतो 1 नंबरला संस्था आहे की तिथं शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फी नाही. अशी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे. का मला मुद्दा मांडायचा आहे? साधूचं जीवन एक कर्मप्रधान असलं पाहिजे. साधूनं कर्म केलंच पाहिजे, त्याच्या भूमिकेतून तुमचं आमचं जीवन आहे. चला माझा मुद्दा संपला. 2 नंबरचं जीवन आहे ते भोगप्रधान. आपण वाटतं दसऱ्याला दिवाळीला गाड्या वगैरे घेतो, घेतल्याच्या नंतर घरी पूजायला मंदिराच्या पुढे गाडी पूजली की महाराज तिला हार घालतात, नारळ फोडतात, उदबत्ती लावतात. ती गाडी घराच्या दारामध्ये आली की परत तीच प्रक्रिया, मस्त नारळ फोडतात, हार घालतात, उदबत्ती लावतात, सगळेजण घरात जातात आणि एकमेकाला पेढे देतात. तेवढ्यात कडला ते कुत्र असतं का, ते कुत्र त्या गाडी कपा ते म्हणते हार घातलाय, नारळही फाडू, उदबत्ती लावू, अजून अभिषेक बाकी. त्या कुत्र्याला काही घेणं देणं नाही तुमची महिंद्राची आहे का, स्कॉर्पिओ आहे का, थार आहे, काहीच नाही. ते आलं की जे कृत्य करतं ते माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं बघितलेलं. फक्त मला एकच मुद्दा मांडायचा आहे, कुत्र्याला काही घेणं देणं नाही तुमची किती लाखाची गाडी आहे, त्याला काहीच कळत नसतं, कारण त्याचं जीवन हे भोगप्रधान आहे. याला प्रमाण देऊ, पशु काय पाप पुण्य उत्तम मध्यम भोग भोगिती, काय एक उपजता मरती होती भैरी अंध पांगुळ मुखी. संपला माझा विषय. थोडं बारीक आहे का, 11:30 वाजत आलेत. एक चिंतन मांडत असताना पहिला जो मुद्दा मांडला साधूचं जीवन हे कर्मप्रधान आहे, दुसरा मुद्दा मांडला पशु पक्ष्यांचं जीवन भोगप्रधान आहे. जी बसलेली मंडळी आहेत ना, ही सगळी माणसं विचार करतात. पण दुर्दैव आहे बाबा, आजही आम्हाला अशी काही माणसं पाहायला मिळतात 70 वर्षाची, 80 वर्षाची लहान बाळ आजही आम्हाला पाहायला मिळतात.
माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? 70-70, 80-80 वर्षाची लहान बाळं आजही पाहायला मिळतात. हे मी बाळ माझ्या दृष्टिकोनातून म्हणणार नाही, तुकोबारायांच्या दृष्टिकोनातून म्हणणार आहे. का की दिसायला जरी वाईनं दिसत असली तर महाराज सांगतात यांच्या जवळ जर विचार नसेल तर यांचं जीवन सुद्धा लहान बाळासारखंच आहे. याच्या पुढे त्यांनी एक अजून दृष्टांत दिलाय. वयाच्या प्रबोधे विचाराकार नाही समान तो देही बालकाच्या. अजून एक प्रमाण दिलंय, माणसांजवळ जर विचार नसेल तर गाढवात आणि माणसात काहीच फरक नाही. विचार नाही नर खर तो तैसा. श्री गुरु चैतन्य महाराजांनी याच्यावर फार गोड चिंतन केले बरं का. त्यांनी सांगितलं नर आणि खर शब्द तयार करताना काय केलं माहितीये का? नर म्हणजे मनुष्य आणि खर म्हणजे बोला ना गाढव. त्यांनी सांगताना काय सांगितलं माहितीये का? नर मधला न काढायचा आणि तिथं ख लावायचा, काय तयार होतंय? खर. आणि खर मधला ख काढायचा आणि तिथं न लावायचा, काय तयार होतंय? नर. ते म्हणतात माणसात आणि गाढवात. माणसात जवळ विचार नसतील तर नखा इतकंच अंतर आहे. कशात? कशात? हा, हे तुम्ही बोला, मी नाही म्हणणार. नखा इतकंच अंतर आहे. म्हणून जीवन जगत असताना विचाराला फार किंमत आहे. सगळ्या संतांनी विचार करण्याकरता सांगितलंय. आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. तुकोबारायांचा तर अभंग सगळ्यांचाच पाठ आहे. क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. महाराज जसं ज्ञानोबाराय सांगतात, तुकोबाराय सांगतात, तसे सेना महाराज सांगतात या भवसागरातून तरुण जायचं असेल तर माणसानं काय केलं पाहिजे? विचार केला पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. कराची विचार 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 पराभव सिंधू पार पराभव सिंधू पार पराभव सिंधू पार जरा संताची संगती जरा संताची संग जरा संताची संगती पराभव सिंधू पार पराभव सिंधू पार हे पराभव सिंधू पार जरा संताची संगती जरा संताची संगती जरा संताची संगती हो कराची विचार पराभव सिंधू पार पराभव सिंधू पार
केला पाहिजे. सेना महाराजांनी सांगितले, करा हाची विचार तरा भव सिंधू पार, धरा संताची संगती मुखी नाम अहोराते. माणसानं विचार केला पाहिजे, मिळालेला देह परत नाही, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. माणसाने याचा विचार केला पाहिजे. दुर्दैव आहे, माणूस जिवंत असताना एकमेकाला प्रेम देत नाही, जीव लावत नाही. या महाराष्ट्राचं एवढं मोठं दुर्दैव आहे, माणूस मेल्यानंतरच कौतुक करतात. बाबा जिवंत असताना तुम्ही जर म्हणले ना, ते शिंदे महाराज चांगलं कीर्तन करतात, नाही जमत त्याला अजून एवढं, आणि तो मेला ना बरा बोलायचा बरं का. अहो ते सिंधुताई सपकाळांची मी मुलाखत ऐकली, त्यांनी सांगितलं मी एवढ्या अनाथ मुली वगैरे सांभाळल्या, बाहेरच्या देशांनी मला पुरस्कार दिले, महाराज बाहेरच्या राज्यामध्ये माझा अभ्यासक्रम आहे, महाराष्ट्राला पाहिजे अजून अशी किंमत कळाली नाही. आता त्या बोलायला बी स्पष्ट होत्या बरं का, आणि त्या बोलता बोलता अशा म्हणल्या, या महाराष्ट्रात एक दुर्दैव आहे, इथं जिवंत असताना कौतुक होत नाही आणि मेल्यानंतर कौतुक झाल्याशिवाय राहत नाही. आता आम्ही सुद्धा गेलो ना, बाबा लय गोड बोलायचे, गावात त्यांच्यासारखं कोण नव्हतं कधी. हे द्रोपद तुम्ही म्हणा ना, हे महत्वाचं आहे. मेल्यानंतर मला एक जण म्हणला, महाराज माझं कौतुक झालं पाहिजे. त्याला म्हणलं तुला मरावं लागेल. साधं उत्तर आहे, काय करावं लागेल, मरावं लागेल. महाराज या जगात कोणी कोणाचं नाही, आपलं हित कशामध्ये हे फक्त संतच सांगू शकतात. आणि एक बोलू, आपलं हित कशामध्ये हे संत जसे सांगू शकतात ना, तसे फक्त या पृथ्वी तलावर दोघच आपलं हित कशामध्ये सांगू शकतात. त्या व्यक्तीचं नाव आहे आई आणि वडील. आई आणि वडील. एक व्हॉट्सअपला वाचण्यामध्ये आलं होतं, मला तसं वाचण्याचा खूप छंद आहे. आई आपल्या मुलाला कडेवर घेते आणि बाप आपल्या मुलाला खांद्यावर घेतो. त्या कथेचे बोध कथा काय तयार केली होती त्या माणसाला माहितीये का? आई आपल्या मुलाला कडेवर घेते, त्या दृष्टिकोनातून त्याने असं सांगितलं की जे आईला दिसतंय तेच मुलाला दिसलं पाहिजे. ही भूमिका कोणाची आहे? आईची आहे. पण बाप आपल्या मुलाला कडेवर का घेतो? बापाची भूमिका मांडताना त्यांनी असं सांगितलं की जे मला पाहायला मिळालं नाही ना, ते माझ्या मुलाला पाहायला मिळालं पाहिजे म्हणून खांद्यावर घेतो. ही भूमिका बापाची. हा कधीतरी बाप कळायला पाहिजे. डॉक्टर सदानंद मोरे हे अत्यंत अभ्यास व्यक्तिमत्व, कधीतरी वाचा. आम्ही माऊलींच्या पाया पडल्यानंतर जन्माची कृतकृत्यता समजतोय, बरोबर ना? सोपान काकांचं दर्शन घेतल्यानंतर, आदिशक्ती मुक्ताबाईंचं, निवृत्तीनाथ दादांचं. पण डॉक्टर सदानंद मोरेंनी काय वाक्य टाकलंय हो. त्यांनी वाक्य असं लिहिलंय, अरे संतांच्या पादुकांना स्पर्श केल्यानंतर आम्ही जन्माची सार्थकता समजतोय, पण ऐका, त्या मुलांमध्ये संतत्व येण्याकरता विठ्ठलपंतांनं देहांत प्रायश्चित्त घेतलं, हे कधीतरी कळू द्या की. हे कधीतरी कळू द्या की. का मला मुद्दा मांडायचा आहे? आज आम्ही माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर जन्माची सार्थकता मानतोय, समाधान मानतोय का? माऊलींचं दर्शन झालं. पण एक बोलू, माझ्या मुलांना या समाजानं संत म्हणावं, संत या पदाला प्राप्त व्हावं, याच्याकरता जिवंत देह समर्पित करणारे विठ्ठलपंत कधीतरी आठवले पाहिजे. तसं मला एक जाता जाता निश्चितपणाने सांगायचंय, सुनील महाराज कीर्तन करतोय, श्रेय सुनील महाराजांना द्याच, पण त्याच्यापेक्षा अधिक पटीनं त्यांच्या वडिलांना द्या. का मला सांगायचंय? आपण IAS झालो, IPS झालो, कलेक्टर झालो, डॉक्टर झालो, वकील झालो, या सगळ्या पदावर पोहोचलो ना, हे श्रेय जर कोणाला असेल तर ते वडिलांना आहे. आणि म्हणून वडील काय असतात ही भूमिका मांडताना कधीतरी कळाली पाहिजे. दादा निश्चितपणानं मला सांगायचंय, येतं वडील जे जे करते नाम धर्म ठेविती, तेच येर अनुष्ठिती सामान्य सकळ. बाप काय असतो? संन्यास आश्रमातून ग्रस्त आश्रम स्वीकारला, त्या काळच्या कर्मठ ब्राह्मणांनी त्यांना सांगितलं, तुमच्या मुलांना मी स्वीकारेल, पण देहांत प्रायश्चित्त घ्यावा लागेल, जिवंत देह समर्पित करावा लागेल. हे ज्यावेळेस निवृत्तीनाथ दादा आणि रुक्मिणी मातेनं ऐकलं, विठ्ठलपंतांनी ऐकलं, महाराज बापाचा केवढा मोठा त्याग. काही हरकत नाही म्हटले, मुलांच्या भविष्याकरता जायचंय ना, जायचंय. महाराज मुलं झोपेमध्ये ठेवले, आईचं अंतकरण आईचं अंतकरण असतो. निवृत्तीनाथ दादांना जाग केलं, दादा आतापर्यंत आम्ही यांना सांभाळलं, तुम्ही त्यांचे गुरु झालात, पण इथनं पुढं आता गुरुही तुम्हीच व्हायचंय आणि आई वडीलही तुम्हीच व्हायचंय. मी सांगू का, डॉक्टर सदानंद मोरेंचं वाक्य असे, ज्या वेळेस मुक्ताबाई, सोपान काका महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज त्या निवृत्तीनाथ दादांच्या कुशीमध्ये येतात ना, त्यावेळेस निवृत्तीनाथ दादांच्या कुशीमधनं आईचं आणि वडिलांचं प्रेम मिळतंय. ही केवढी मोठी भूमिका आहे महाराज. एकच मला निश्चितपणानं सांगायचंय, आई बाप जिवंत असताना त्यांची किंमत करा, मेल्यानंतर न रडण्यात अर्थ नाही दादांनो. का? ज्यांना हात नाहीत त्यांना विचारा हाताची किंमत काय.
ज्यांना पाय नाहीत त्यांना विचारा पायाची किंमत काय, ज्यांना डोळे नाहीत त्यांना विचारा डोळ्याची किंमत काय, तसं ज्यांना आईबाप नाहीत ना त्यांना विचारा आईबापाची किंमत काय. गेल्यानंतर ना महाराज खरंच रडण्यामध्ये मजा नाही. महाराज ज्यावेळेस तो प्रसंग वाचला ना आजही डोळ्यातून पाणी येतंय, आजही डोळ्यातून पाणी येतंय. महाराज निवृत्तीनाथ दादांना सांगितलं सांभाळ बरं आपल्या या असणाऱ्या लहान भावांना. विठ्ठलपंत आवाज येत आहेत, रुक्मिणी ऐकलं नाहीस काय म्हटलंय त्या ब्राह्मणांनी. महाराज आईचं अंतकरण सोपान काकांच्या गालावरनं हात फिरवला, ज्ञानेश्वर महाराजांच्या गालावरनं हात फिरवला. आता डोळ्यात अश्रू नव्हते, पण ज्यावेळेस छोट्या चिमुकली मुक्ताबाईंच्या गालावरनं हात फिरवतात ना त्यावेळेस अश्रूंचा बांध फुटला जातो. अरे 5 वर्षाची माझी चिमुकली मुक्ताबाई, चुकल्यानंतर ना आई म्हणावं, कोणी एखाद्यानं ओरडल्यानंतर पटकन आई म्हणावं आणि लपण्याकरता आईच्या कुशीमध्ये जावं, झोपताना आईचा हात उशाला घ्यावा. ती आता आईच नसेल तर माझी मुक्ताई जाणार कुठं, काय भूमिका आहे महाराज. आणि त्यावेळेस ती रुक्मिणी माता निघून गेल्या ना. महाराज निवृत्तीनाथ दादा कोपऱ्यात बसून रडतायत. हे रडणं ज्ञानेश्वर महाराजांनी ऐकलं. दादा का रडतात, कोणी रागवलं का, आई बाबा कुठे आहेत. निवृत्तीनाथ दादांची भूमिका मला मांडायची आहे. सोपान काका तो आवाज ऐकून उठले, दादा का रडतात, माऊली काय झालं. महाराज या तिघा भावांचा ज्यावेळेस संवाद चालू होता ना चिमुकली मुक्ताई उठली आणि मुक्ताईच्या मुखातून पहिला शब्द आहे आई. हा आई शब्द ज्यावेळेस ऐकला ना निवृत्तीनाथ दादांनी, महाराज प्रवृत्तीवर येणारे निवृत्तीनाथ दादा डसा डसा रडू लागले. आणि मग त्यांना कळालं अरे या 2 भावांना मी समजावेल पण माझ्या मुक्ताईला मी काय सांगणार. मुक्ताबाई महाराज जवळ आल्या आणि आल्याच्या नंतर ना दादा आई कुठे आहे. कारण मला वाटतं जी मुलं बाहेर राहतात ना ती मुलं बाहेर राहिल्याच्या नंतर बऱ्याच दिवसातून घरी आली ना की दारातून पहिला आवाज देतात, ए आई मी आलोय. जी मुलं बाहेर राहतात ना हॉस्टेलला वगैरे आळंदीला पंढरपूरला, ती बऱ्याच दिवसातून घरी आलीत ना की आई हा आवाज असतो त्यांच्या मुखामध्ये. मला एक निश्चितपणानं सांगायचंय, त्यावेळेस त्या निवृत्तीनाथ दादाने त्या मुक्ताईला सांगितलं, ताई आपले बाबा आपली आई आता आपल्या जवळ नाहीयेत. आपली आई आणि आपले बाबा जर कोण असतील ते पंढरपूरचा विठ्ठल आणि रुक्माई आहे. महाराज इतका गोड भाव त्या कथेतून. मला एक भूमिका निश्चितपणानं मांडायची, आई बापाचं प्रेम मिळालं नाही. माय मेली बाप मेला, माय मेली बाप मेला, आता मज सांभाळी विठ्ठला, आता मज सांभाळी विठ्ठला, माय मेली बाप मेला. हे कधीतरी समजून घ्या. मला एक सांगायचंय, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी दिली, सगळ्या संतांनी आपल्याला अभंग दिले, पण त्यांचे आई वडील गेल्याच्या नंतर जे प्रेम आहे ते नाही मिळू शकत. म्हणून मी सांगत असतो, उगवलेला सूर्य डोंगराआड गेला ना तर तो दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसेल, पण मातीत गेलेली माणसं पुन्हा दिसणार नाहीत. जिवंत असताना एकमेकाला सहकार्य करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये एक मन लय गोड आहे. एखादा उद्योग व्यवसायाला लागला ना की त्याचं पाय ओढायला काम लय पटापटा करतात लोक. काही लोक बोलताना सुद्धा लय गोड बोलतात बरं का. बाळा प्रगती कर, हुशार हो, 4 चौकात नाव काढ. आणि ते पोरग प्रगती करायला लागलं की किडे करायला हेच असते. म्हणजे प्रगती कराय हेच म्हणतात आणि ओढायचं काम सुद्धा यांचंच आहे. केवढं मोठं महाराज आहे, म्हणजे याचा विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. ज्ञानोबारायांनी एक निकष माणसाविषयी इतका गोड मानलाय. सध्या माणसं दुःखी काय माहितीये का, नको त्या व्यासपीठावर माझा सन्मान झाला पाहिजे आणि नको त्या लोकांनी मला जे हरी घातला पाहिजे. ज्याचं घरात कोण ऐकत नाही त्याने तुला जे हरी घालावं याचं बजेट करतंय महाराज. ज्ञानोबाराय सांगतात आता माणसं दुःखी काय माहितीये का, नको त्या माणसांनी मला विचारपूस केली पाहिजे आणि नको त्या माणसांनी माझा उद केला पाहिजे, याच्यामुळे दुःखी आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात अशा लोकांपासून बाजूला राहा, तुमच्या जीवनात सुख आल्याशिवाय राहणार नाही. जयासी ठाई पांडवा अपेक्षे नाही निघावा, सुखाशी चढावा जयाची असणे. तुमच्या जीवनात तुम्ही नको त्या लोकांकडून अपेक्षा करतात म्हणून तुमचं जीवन दुःखी आहे. कारण त्यांनाच पूर्ण मिळालं काही आणि ते तुम्हाला काय पूर्ण करणार आहे. पूर्ण करण्याकरता त्यांच्याजवळ काहीतरी पाहिजे ना. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मांडत असताना
ह्याची त्याची हाजी हाजी करण्यापेक्षा आई वडिलांच्या चरणाची सेवा करा. आता नमू माता पिता सकळ तीर्थावनी वरिष्ठता ज्यांचेनी नरदेह तत्वता अवचित लाधला निज भाग्ये निज भाग्याने आपलं घडतांची सेवा तरी माझा दैवा पार नाही तरी माझा दैवा पार घडतांची आणि ही सेवा करत असताना आई वडिलांची करा. संपला माझा विषय. या देहाने हे सगळं करता येते. करा हाची विचार तरा भव सिंधुपार. या भवसागरातून तरुण जायचं असेल तर देवाला शरण जा, संतांना शरण जा. कारण तुकाराम महाराज म्हणतात त्या संतांना शरण गेलो आणि माझा काळ धन्यतेला प्राप्त झाला. तुका म्हणे काळ आता करू न शके पण कधी तुम्ही सांभाळिले संती भय निरसली कंती. माझ्या जीवनातलं भय निघून गेलं, संतांनी सांभाळलं. म्हणून महाराज सांगतात धरा संताची संगती मुखी नाम आहोराती. महाराज ते नाम काय तर ते नाम फार गोड आहे, पण ते घेत असताना मला वाटतं ज्या निमित्तानं कीर्तन आहे तेवढा एक प्रसंग सांगतो ना आपण मग भजन करूया. श्राद्ध का केलं पाहिजे? इतिहास पाहिला ना तर आपण दोन संतांचं चरित्र याच्यामध्ये पाहायला मिळते. त्यातलं प्रामुख्यानं मी पहिलं बोललो ते श्री संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांची परिस्थिती अत्यंत वाईट. वडिलांचं श्राद्ध करायचंय. महिपती महाराजांनी तो विषय फार गोड रंगवलाय. एके दिवशी जिजाबाई निश्चित तुकया प्रति काय बोलत आजी तुमची वडिलांची पुण्यतीत साहित्य किंचित असेना. महिपती महाराजांच्या वगैरे. मग त्यावेळेस तुकोबाराय गेले, त्या गव्हाच्या पेंड्या आणल्याच्या नंतर महाराज ते गहू काढण्यामध्ये तिकडे व्यस्त झाले. देवाला येऊन त्यांच्या वडिलांचे श्राद्ध केलं. सगळा कथाभाग तुम्हाला माहिती. आज हे 4 भाऊ आहेत बरं का. या 4 भावांनी विचार केला आपल्यातला एक भाऊ निघून गेलाय पण त्याचं सुद्धा वर्ष श्राद्ध झालं पाहिजे. याच्यावर नरसिंह मेहताचं चरित्र फार गोड आहे. दोघं भाऊ, एक श्रीमंत नरसिंह मेहता गरीब. म्हणजे जे भजन पूजन करतात ते गरीबच असतात असं नाही बरं का. माझं बोलणं कळतंय तुम्हाला चांगलं. जे भजन पूजन करतात ते गरीबच असतात असं नाही. ते ओरिजिनल भक्त असल्यामुळं फक्त त्यांच्या डोक्यात फक्त देवच होता, बाकी काही नाही. सगळं झालं वडिलांचं. 13वा झाला, 14वा झाला, भरणी श्राद्ध झालं, वर्ष श्राद्ध आलं. ते म्हणले वडिलांचे श्राद्ध करावं लागेल. जे श्रीमंत भाऊ होता का त्याच्याकडे 2-4 जण होतेच. ते म्हटले भाऊ काय तुझ्या एकट्याच, वडील काय तुझ्या एकट्याचीच आहेत का? अरे नरशीचे सुद्धा आहेत ना. सगळं तू आतापर्यंत केलं, मग येणारं वर्ष श्राद्ध त्यांनी केलं तर काय बिघडतंय? आणि लोकांची गंमत अशी आहे, लोकांना चांगलं जेवढं पटकन पटत नाही ना तेवढं वाईट पटल्याशिवाय राहत नाही. तुम्ही जर सांगितलं ना एखाद्याने आमचे केदारी महाराज आता अलीकडे छान कीर्तन करायला लागले, लोकांना नाही पटणार महाराज. आणि फक्त नुसतं म्हटलं ना ते केदारी महाराजांचं काहीतरी कानावर आले कसं काय नाही असू शकतं बरं का. म्हणजे ही गंमत आहे महाराज. आता काय बोलावं, आता परिस्थितीच अशी आहे. तुम्हाला जर त्यांच्याविषयी चांगलं बोलणं आवडणार नाही आणि नुसतं असं म्हणलं ना असं काहीतरी झालंय लगेच चर्चेला उधार. महाराज त्याला सुद्धा असं तुमच्यासारखं पटलं. अरे खरंच म्हणलं अंत्ययात्रेपासून आतापर्यंतच्या सगळ्या विधी मी केल्या, एवढं वर्ष श्राद्ध नरसिंह मेहतानं केलं तर काय बिघडतंय? सकाळच्या भारीच आवाज दिला नरसिंह बाहेर आहे. आता नरसिंह महाराज मेहता त्या देवाची पूजा करत होते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गोड गोड भजन महाराज. पूजा चालू होती तेवढ्यामध्ये नरसिंह मेहताची पत्नी बाहेर आली. दादा कसं करता आवाज दिला? 2 दिवसांनी वडिलांचं श्राद्ध आहे ते करावं लागेल. तिच्या तर डोळ्यातच अश्रू आले. 2 दिवसापासून घरात अन्नाचा कण नाही, आम्ही पाणी पिऊन दिवस काढतोय. कमीत कमी श्राद्ध करायचं म्हटलं एखादा ब्राह्मण तरी जेवायला घातला पाहिजे. तेवढी सामुग्री आमच्याजवळ नाही. दादा एवढं श्राद्ध तुम्ही करा, आमच्याकडे नका ढकलू. महाराज
ते तेवढ्यावर थांबलं नाही. ते म्हणलं श्राद्ध तर तुम्हाला करावा लागेलच. आणि परत म्हणलं मी जाता जाता गावात आमंत्रण देऊन जाणार आहे. पूजा झाल्याच्या नंतर नरसिंह मेहत्यानं सूर्यनारायणाला अर्घ दिला. का ग कोण आवाज देत होतं? काय नाही म्हणले तुमचे भाऊ होते. काय म्हणत होते? काय नाही वडिलांचं श्राद्ध 2 दिवसावर आलंय, ते तुम्हाला करायचंय. हे शब्द ऐकले नरसिंह मेहत्याच्या डोळ्यात पाणी आलं. देवा, भक्ताचं संकट काय असतं हे निवारण करणारा तूच आहेस. आपुलिया लाजा धावे भक्ताची या काजा, हे तुलाच कळू शकतंय, दुसऱ्या कोणाला नाही. आणि सगळं तुला माहिती असताना सुद्धा तू माझ्यावर संकट ओढवतोयस. महाराज देवाची पूजा करू लागले. पण पत्नी पत्नीच असते बरं का. अनायासे उद्या वट पौर्णिमा आहे. उद्या सगळ्या पत्नी आपल्या वडापाव, उद्या पण म्हणजे वडापाव वटवृक्ष म्हणायला लागले बरं का मी. वट पौर्णिमा आहे, सगळेजण महाराज जातात उद्या त्या वडाची पूजा करतात. वडाची पूजा करण्याच्या मागचं कारण एकच आहे की वड हा कधी पडत नाही, त्याला दीर्घ आयुष्य आहे. आणि मग त्या असणाऱ्या जे पत्नी आहेत, पतिव्रत आहेत, ती पूजा का करतात की माझ्या सुद्धा पतीला असं दीर्घ आयुष्य मिळू दे. पत्नी कोणाला म्हणायचं माहितीये का? गरिबीमध्ये नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून जी प्रपंच करते तिला पतिव्रतान पत्नी म्हणायचं. आता बरीचशा असणाऱ्या, आता लग्न तर ठरणारच पोरांचे आता, पण ठरताना सुद्धा प्रश्न हे येत मुलगा काय करतो. आणि एक तर गंमत सांगू का, एक वेळ नोकरीवाल्याचं ठरल पण महाराज लोकांचे तर ठरवणच होता. आता काय करतो? कीर्तन करतो. कीर्तन म्हणजे नेमकं काय? अहो मला सुद्धा आता हे माझं झालं म्हणून बरं झालं. गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी हरीश महाराज मला एकाने फोन केला होता, महाराज तुम्ही लय गावोगावी फिरताय, आता मी तुमचे स्टेटस बिटस बघतोय, तेवढं माझ्या मुलाला बघा की. म्हणलं काय करायचं? काय नाही म्हणले पोरगी बघा की. अरे म्हणलं माझंच ठरांना तर तुझ्याला परिस्थिती आहे महाराज. कारण आता सध्या परिस्थिती अशी आहे, संस्कारवाली जे मुलं आहेत, जे प्रेम करत नाही, जे व्यवस्थित शिकते, त्यांना मार्केटमध्ये किंमत कमी आहे. आणि हे सांगायला मी नाही, हे सांगायला तुम्हाला इंदुरीकरच पाहिजे. हा प्रेम सुद्धा कोणावर, जे गज इकतेत, मोटारी इकतेत, लोखंड इकतेत, असल्यावर प्रेम प्रकरण चालले. आता ते इंदुरीकरने सांगावं, मी नाही महाराज. ऐका बारीक ऐका. पत्नी तिला म्हणावं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं नरसिंह मेहत्याला, काळजी करू नका, माझ्या जवळ एक कानातलं सोन्याचं आहे, तेवढं आपण मोडूयात. सोनाराच्या दुकानामध्ये जा, त्यातून काय पैसे येतील किराणा माल घ्या आणि आपल्या सासऱ्याचं श्राद्ध करूया. बारीक ऐका बारीक ऐका. एवढा दृष्टांत सांगतो, सेवा थांबवतो. महाराज दुकानामध्ये गेले, किराणा माल आणला, पण आणल्याच्या नंतर तूप आणण्याकरता विसरले. आणि पत्नीनं सांगितलं आता सासऱ्याचं श्राद्ध करायचं तर तुपातच जा म्हटले. भीक मागा त्या दुकानदाराजवळ. महाराज त्यांनी असणारी वाटी घेतली. गेल्याच्या नंतर तू गेला, तूप घेतलं, पैसे पुढच्या वेळेस देऊ म्हटले, वाटी खाली ठेव. आणि त्यावेळेस ते तिथं बसले होते. एक ग्रस्त आला, वारकरी इकडं पुढं. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अहो हे भजन खूप गोड करतात. आणि मग त्या दुकानापुढं नरसिंह मेहत्यानं भजन चालू केलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. महाराज भजनामध्ये दंग झाले, कारण वैष्णव त्याला म्हणतात, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. महाराज हे भजनामध्ये दंग झाले, देवाला काळजी पडली. देवानं नरसिंह मेहत्याचं रूप धारण केलं. एवढे तयारीने देव आले. काय हो देवाला कमी आहे? तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे. आणि ऐका, दार वाजवलं, वाजवल्या बरोबर दार उघडल्या बरोबर पत्नी नरसिंह मेहत्याची देवाला म्हणते, काय तुम्हाला अक्कल वगैरे आहे का? कुणाला बोलते? देवाला अक्कल वगैरे आहे का? वेळ काय चाललाय, तुम्ही कुठं होते आतापर्यंत? आता तो देवच. त्यांनी पटकन फक्त तिला बाहेर आणणं सांगितलं. हे सगळे आचारी वगैरे सगळे गोळा करायला मला वेळ लागला. आता श्राद्ध करायचं ना तर दणक्यातच करायचं, सगळ्या गावाला जेवण. सगळे लोक जेवायला आले, बसले, जेवण झालं. आता देवाची गंमत अशी, जी भांडी राहिली होते का ते म्हणले मी धुवून घेऊन येतो, म्हणून निघून गेले. भांडी जे धुवण्याकरता निघून गेले ते निघूनच गेले महाराज, निघूनच गेले. आणि हे जे ओरिजिनल नरसिंह मेहता दारात होतं का आता दुकानाच्या, ते तूप घेऊन निघाले. आल्याच्या नंतर ना बारीक आहे का, नरसिंह मेहता घरामध्ये आले ना तर पत्नीच्या समोर उभे राहिले, डोळ्यातून अश्रू आले. माफ कर,
बापाचं श्राद्ध करण्याकरता मला वेळ नाही मिळाला, कारण तो माणूस मला पाहिजे पदार्थ तो देत नव्हता. तिला तर काय कळा ना, सगळं व्यवस्थित झालं. हे म्हणतात माफ कर, मला येण्याकरता उशीर झालाय, बापाचं श्राद्ध करायचं होतं, मला वेळ मिळाला नाही. अहो म्हणले आताच तर तुम्ही सगळं वाढायला होते, म्हणले बांडी धुवायला म्हणून गेले. ती बांडी कुठे आहेत? कोणाला म्हणते? ओरिजिनल नरसिंह मेहताला. आणि जे बांडी घेऊन गेलं होतं का ते सरळ निघून गेलं महाराज. नरसिंह मेहताच्या डोळ्यातून पाणी आलं. नरसिंह मेहता म्हटला, काय भाग्यवान तू आहेस का? अरे 5 वर्षाचा असतानापासून देवाची पूजा मी केली आणि माझ्या आधी येऊन देवानं दर्शन तुला दिलं. हे इतिहास आहे बरं का आपल्या संतांचा. तुकाराम महाराजांनी भंडारे डोंगरावर जावं, साधना करावी, भामचंद्र डोंगरावर जावं, साधना करावी, पण तुकोबारायांच्या आधी जर दर्शन कुणाला दिलं असेल तर माझ्या आवडीला दिले महाराज. एक भूमिका मांडायची. आणि त्यावेळेस ज्या देवाची पूजा करत होते ना त्याच्या समोर नरसिंह मेहता गेले. देवा, जर आता तू आला नाही तर मी माझं कपाळ मोक्ष करेल, फोडेल. आणि मग महाराज डोकं आपटणार तेवढ्या देव तिथं आले, डोक्याखाली हात घातला. नरसिंह काय इच्छा आहे? काय नाही म्हटले. जसं वडिलांचं श्राद्ध तू केलं ना तसं आता तुझ्या बरोबर आम्हाला फक्त जेवायचंय. हे ताट बनव ग. आणि पत्नीला ताट बनवायला सांगितली 4. आता घरात माणसं किती? देव, नरसिंह मेहता, नरसिंह मेहत्याची पत्नी. घरात माणसं किती? 3च. पण नरसिंह मेहत्याने ताट बनवायला सांगितली 4. देव म्हटला माणसं 3 आणि ताट 4 कशाला? म्हणजे हे असं झालं, राज्य 1 आणि उपमुख्यमंत्री 2 कशाला? नाही, हुशार आहे तसे तुम्ही. माझं बोलणं तुम्हाला लगेच कळलंच आहे. फक्त मला एक भूमिका का मांडायची. माणसं घरात 3, ताट 4 कशाला? बारीक ऐका रे दादा नो. नरसिंह मेहत्यानं काय सांगितलं माहितीये का? देवा, माझ्या भावाला सुद्धा आपल्या पंक्तीला घ्यायचंय. हे फक्त 4 भावाच्या कुटुंबाकरता मला हा दृष्टांत इथे सांगवा लागला. आज माझ्या भावाचं श्राद्ध आहे. 3ही भाव एकत्र येऊन माझ्या भावाचं श्राद्ध व्यवस्थित झालं पाहिजे, त्या श्राद्धाला कीर्तन झालं पाहिजे, त्या श्राद्धाला अन्नदान झालं पाहिजे. ही भूमिका त्या 3 भावांच्या अंतःकरणात आहे. आणि याच्याकरता ही कीर्तन आहेत, याच्याकरता ही प्रवचन आहेत. देव काय म्हटलं माहितीये का? ए नरसिंह, अरे त्यानं येऊन तुला शिव्या दिल्यात. तो येऊन म्हटला श्राद्ध तुझं करायचंय तर तू कर, मी करणार नाही. आणि तू त्याला जेवायला घेतोयस. नरसिंह मेहतानं काय सांगितलं माहितीये का? देवा, अरे जिथं माणूस आहे तिथं तो चुकणारच आहे की. जिथं माणूस आहे तो चुकणारच आहे की. जर तो चुकत असेल ना तर देवानी आणि संतांना माफ करावं, हा दोघांचा विषय. आणि मग महाराज ऐका, ज्या भावानं शिव्या दिल्या होत्या का त्या भावाला आपल्या पंक्तीला घेतलं. 4 जण एका पंक्तीत जेवायला बसले. आणि मग नरसिंह मेहताच्या डोळ्यात पाणी आलं. खऱ्या अर्थानं आज माझ्या वडिलाचं श्राद्ध पूर्णत्वाला प्राप्त झालं का? की जो भाव माझ्याशी बोलत नव्हता तो माझ्या पंक्तीला आलाय. आणि ज्या देवाकरता जग अट्टहास करतोय तो देव माझ्या डाव्या बाजूला आहे. याच्यापेक्षा अजून फलश्रुती वेगळी काय पाहिजे? म्हणून जाता जाता माझी विनंती आहे, आज हे 4 भाऊ आहेत, त्यातला 1 भाऊ गेलाय, पण 3 भावांनी ठरवलं की नाही, आपल्या भावाचं श्राद्ध व्यवस्थित झालं पाहिजे. मला वाटतं संतोष महाराज, आताच्या काळामध्ये हा दृष्टांत सगळ्यांनी घरी नेला पाहिजे, घरी नेला पाहिजे. अहो 5 मुलं आहेत, पण तरी सुद्धा आईबापाला वाटून घ्यायला लागले. 10 दिवस तुम्ही सांभाळा, 10 दिवस तुम्ही सांभाळा, 10 दिवस तुम्ही सांभाळा. परिस्थिती आहे महाराज. म्हणून जाता जाता हे सकल संत साहित्यातले जे दृष्टांत का सांगायचे, येणाऱ्या असणाऱ्या पिढीला तो दृष्टिकोन कळायला पाहिजे बाबा, याच्याकरता. म्हणून संपलंय माझं कीर्तन. जसं त्या ठिकाणी नरसिंह मेहतांनी आपल्या भावाचा उद्धार केला आणि वडिलांचंही श्राद्ध झालं, तसं आज या फडके कुटुंबांनी आपल्या भावाचाही उद्धार केला आणि 3ही भाव एकत्र येऊन आज हे वर्ष श्राद्धाचं आयोजन नियोजन केलंय. अत्यंत गोड त्यांचा परिवार आहे. मला काय त्यांची चिठ्ठी वगैरे काय मिळाली नाही. 3 जण ते भाऊ आहेत, त्यांचा परिवार आहे, अत्यंत गोड आहे. आणि काय होतं, वर्ष श्राद्धाचं कीर्तन म्हणजे नेमका अभंग सोडवायचा, तरी नशीब मी आईबापाच्या कविता म्हणत नाही, खरंच म्हणत नाही. आता ते का म्हणावं न म्हणावं हा विषय वेगळा आहे, पण आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ते म्हणत नाहीत, म्हणून मी महाराज. कारण ज्यावेळेस मी चातुर्मास केला ना त्यावेळेस डॉक्टर जयवंत महाराज बोधलेंनी एकच विधान सांगितलं, सुनील, लय 30 आणि 32 कीर्तन करू नको, 10च कीर्तन कर, पण समाजाला नाही, देवाला आणि संताला वरतीला शिकव. म्हणून त्या भूमिकेतून कीर्तन करत असताना चिंतन मांडण्याचा प्रयत्न करत असतो. धरा संतांची संगती, मुखी नाम आहोराती, कुणी नाम घेतलं अजामिळ पापरासी, पार पावविले त्यासी. मग महाराज ते नामचिंतन काय, तर ते नामचिंतन फार सोपं आहे. विठोबा रखुमाई
रखुमाई हरी विठोबा विठोबा रखुमाई 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 कुंडलिक वरदा श्रीदान देव हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय मुबारक हुमाई हरि विठ्ठल तुकाराम मुबारक हुमाई मुबारक हुमाई नकादुरे भरू डोळा सेना सांगे वेळोवेळा दरा संताची संगती मुखी नाम आहोराते अत्यंत गोड नियोजन यांच्या कुटुंबियांनी केलेलं आहे. कैलासवासी शिवाजी बबनराव फडके यांचे असणारी पत्नी हेमलता शिवाजी फडके, त्यानंतर त्यांचा मुलगा मंगेश, सून पूजा, त्यानंतर मनीषा, विद्या आणि पूनम त्यांच्या मुली आहेत, त्यानंतर सोपान, नामदेव आणि ज्ञानदेव हे त्यांचे बंधू आहेत, आत्या, 4 बहिणी असा त्यांचा परिवार आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी असं हे कुटुंब आहे. या ठिकाणी येण्याचा योग आमचे जीवलग मित्र महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य हरीश महाराज फडके यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला. हातोळण म्हटल्याच्या नंतर मी या गावामध्ये 2 वर्ष सलग कीर्तन केलेले आहे. अत्यंत गोड ऐकणारी मंडळी, चिंतनालाच प्राधान्य देणारी मंडळी. नाही तर बऱ्याच वेळा कीर्तन झाल्यावर म्हणतात महाराजांनी आज हसवलं नाही, महाराजांनी आज रडवलं नाही. एक सांगू का, अहो एवढी भावकीन गावकी आपल्याला हसते तरी अजून काय हसलं पाहिजे महाराज, याचा विचार करावा आता थोडा. आता काय आता हे सुद्धा आम्ही कीर्तनात सांगावं का आता दादा. ऐका एक वाक्य महाराज खरंच करून ठेवा बरं का. गायक मंडळी आहे, आपली आध्यात्मिक क्षेत्रातली मंडळी, एक वाक्य माझ्या वाचनात पुस्तकात असं आलं, गर्दी करायला आपलं जीवन काही तमाशा आहे का. संपलंय वाक्य माझं. बारीक ऐका थोडं, हे 5Gच्या पुढचा कार्यक्रम आहे बरं का. म्हणून फार गोड सगळी मंडळी, अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही श्रवण करणारी आहात. सगळं सांगत असताना मी निश्चितपणानं सांगत असतो, बाप ही भूमिका समजून घेतली पाहिजे. तुकोबा यांचं एक प्रमाण फार गोड आहे. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी पण दोनदा रडल्याशिवाय राहत नाही. पहिल्यांदा तर हाताच्या घोडाप्रमाणाच्या मुलाला जपलं, भावकीनं अपमान केला तो सहन केला, गावकीनं अपमान केला तो सहन केला, सगळे लोक विरोधात गेले तरी मुलाचा प्रपंच उभा केला. आता त्या मुलाने फक्त बापाला सकाळची आणि संध्याकाळची 2 टायमाची भाकरी द्यायची ना, त्यावेळेस तो मुलगा म्हणतो, हो बाबा तुम्ही तुमचं करून खा, मी माझं करून खातो. त्या दिवशी बाप रडल्याशिवाय राहत. एक बोलू का दादा, हे कीर्तन प्रवचन ऐकताना फक्त मुलांना एवढंच सांगावं सांगणं आहे. एक वाक्य आयुष्यात बापाला कधीच म्हणू नका, बाबा तुम्ही काय केलं माझ्यासाठी, हे वाक्य म्हणू नका बरं का.
तो बाप चेहऱ्यानं हसेल पण मनातून तुटलेला असेल. पहिल्यांदा बाप रडत असतो ज्यावेळेस मुलगा म्हणतो बाबा तुम्ही तुमचं करून खा, आणि दुसऱ्यादा बाप कधी रडतो माहितीये का? तळ हाताच्या फोडाप्रमाणे ज्या मुलीला जपलंय, वाढवलंय, शिकलंय, ती मुलगी ज्यावेळेस माहेर सोडून जाते ना, माहेर सोडून सासरला जाते ना, त्यावेळेस बाप रडल्याशिवाय राहत नाही. कवयित्रीने फार गोड वर्णन केलंय. बाप साठवे तो अश्रू फक्त एका क्षणासाठी, बाप साठवे तो अश्रू फक्त एका क्षणासाठी, आयुष्यभराच रडतो लेक जाताना सासरी, बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कणखर कणा, त्याच्या हृदयात लाजाळूची संवेदना. श्रावण महिन्यामध्ये जसं भगवान शंकराच्या पिंडीवर एखादा दुधाचा अभिषेक करतो ना दादा, तसं 20-22 वर्ष गावकीनं भावकीनं केलेला अपमान ते सगळं अश्रू साठवलेलं असतात. आणि ज्या दिवशी ती मुलगी त्या मंडपातून जाते ना, त्यावेळेस भगवान शंकराच्या पिंडीवर जसा अभिषेक करतो ना, तसा बाप त्या मुलीच्या डोक्यावर आपल्या असणारे अश्रू टाकत असतो. म्हणून बाप हा रडतो दादा. कणखर असणारा बाप समजून घ्या. निश्चितपणानं वडिलांची सेवा करा. आज या ठिकाणी कैलासवासी शिवाजी बबनराव फडके या दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं सेवा करण्याचा योग, यथामती यथावकाश 1 तासामध्ये सेवा करण्याचा हा योग माझ्या वाट्याला प्राप्त झालेला आहे. कारण काय होतं, टायमाच्या आत आपण थांबलं की लोकांना बरं वाटतं. आणि हरीश बाबा, मी एक गंमत लोकांची ओळखली, कसलंही चांगलं कीर्तन करा, टायमाच्या पुढे जा, लोक म्हणतात बरं केलं त्यांनी, बरं का, काय म्हणतात, बरं कीर्तन केलं. आणि टायमिंगच्या आत तुम्ही थांबले ना, काय नंबर 1 कीर्तन केलं राव त्यांनी, काय सांगितलं हे महत्वाचं नाही, 12च्या आत थांबला हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे बरोबर 12:05 झाले. माझी सेवा सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर झालेली सेवा सगळ्यांच्या चरणावर समर्पित करतो. हा खेळ नव्हे ऐकल्याचा म्हणून मिळेल.